झुणका भाकरी हा एक पारंपरिक चविष्ट महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थ आहे. झुणका गरम भाकरी आणि कांदा सोबत उत्तम लागतो. ही एक झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती. झुणक्यासाठी आपल्याला 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे लागणार आहेत. कांदा बारीक चिरून झाला की आपल्याला बेसन पिठाचं बॅटर तयार करायचं आहे. ज्यासाठी साधारण 2 मोठे चमचे डाळीचे पीठ म्हणजेच बेसन पीठ घेतले आहे. त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचे आहे आणि मीठ घालायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे. बॅटरचे टेक्स्चर हे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. झुणका हा 2 प्रकारात बनवला जातो. एक पिवळ्या रंगाचा असतो आणि एक लाल रंगाचा, जो आता आपण बनवत आहोत. पिवळ्या रंगाच्या झुणक्याला पिठलं असंही म्हणतात. तर आता हे आपले बेसनाचे असे बॅटर छान तयार झालेले आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये फोडणीच्या साहित्यातलं फक्त मोहरी आपण टाकणार आहोत आणि कांदा टाकायचा आहे आणि तो कांदा छान आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता हा झुणका प्रवासात नेण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. कांदा छान परतून झाला की त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि पुन्हा हळद तेलावरती परतून घ्यायची आहे. आता आपल्याला आपण जे बेसनचं बॅटर तयार केलं आहे ते आपल्याला या कांद्यामध्ये टाकायचं आहे. बेसनचे बॅटर टाकून झाले की आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला झाकण ठेवायचं आहे. पुन्हा झाकण उघडून झुणका ढवळून घ्यायचा आहे. ही प्रोसेस 2 ते 3 वेळा करायची आहे. झुणका ढवळून मंद आचेवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे. झुणका शिजला की त्याला चमच्याच्या साहाय्याने मोकळा करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने त्याचं टेक्स्चर दिसणार आपल्याला. तर तयार आहे आपला झुणका. व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा. धन्यवाद.